Hello everyone, welcome to our science subject, and in that we have start the sixth topic of science, that is the substances in daily life. Today we are going to start the third part of that topic. In that, in last video we have seen the different substances. That means in that some are natural and some are man-made substances. Also, we can use that substances for various purposes like writing or construction or the different fibers. In that, for construction purpose, which are the natural and man-made substances are used. Also, how the paper is made or how that paper is prepared from the wood of the trees. म्हणजेच आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की पेपर कसं तयार केला जातो. म्हणजे पाईन जो ट्री आहे, सागाचं जे झाड आहे त्यापासून पेपर तयार केला जातो, कागद तयार केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोसेस आहेत. तर त्या इंडस्ट्रीमध्ये वेगळे केमिकल्स यूज केले जातात. त्या कागदाचा किंवा जो झाड आहे त्याला झाडाचा लगदा काढला जातो, तो भिजवला जातो वेगवेगळ्या केमिकल्समध्ये. नंतर त्यावरती रोलर फिरवले जातात, ते ड्राय केले जातात आणि नंतर तो परत गुंडाळला जातो. अशा पद्धतीनं हा पेपर तयार केला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये पुढचा जो पार्ट आहे, दॅट मीन्स वी सी सम बेसिक क्वेश्चन्स दॅट आर फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स ऑर फायबर्स. म्हणजेच आपण पाहिलं की जे काही नॅचरल सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये थ्रेड सुद्धा आहेत, म्हणजे धागे तयार केले जातात. मग कोणते नॅचरल असे सबस्टन्स आहेत की ज्याच्यापासून धागे तयार केला जातो किंवा धागा मिळवला जातो. आपण पाहतो कॉटन आहे, कॉटन पासून धागा तयार केला जातो, किंवा सिल्क आहे, बरोबर, वूल आहे. तर यापासून धागे तयार केले जातात. ओके, देन व्हॉट आर द क्लॉथ्स मेड फ्रॉम. जे कपडे आहेत ते कपडे कशाचे बनलेले असतात बघा. आपण पाहतो की प्रत्येक जो क्लॉथ आहे तर तो धाग्यापासून बनलेला आहे. मग तो धागा हा वेगळ्या मटेरियलचा असू शकतो. त्याच्यात काही नॅचरल सबस्टन्सेस आहेत, काही मॅनमेड सबस्टन्सेस आहेत. मग यातला आपण पाहणार की नॅचरल कोणते असू शकतात. कॉटन आहे, सिल्क आहे, बरोबर, वूल आहे. मग मॅनमेड कोणते येतात तर नायलॉन, देन डेक्रॉन, टेरिन, देन पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. हे कशाचे नाव आहेत तर जे मॅनमेड जे थ्रेड्स आहेत किंवा जे आर्टिफिशियली तयार केलेले थ्रेड्स आहेत त्यांची नाव आहेत. ओके, देन वी सी हियर दॅट द सिल्क इज द नॅचरल थ्रेड्स ऑर फायबर्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द cocoons ऑफ सिल्क वर्म. फ्रॉम वन cocoon about 500 meters to 1300 meters of threads can be obtained. It is said that silk was the first produced on large scale in China. म्हणजे सिल्क जे आहे तर ते सिल्क एक ककून हे जे आहे एका वॉर्मचं एका आळीचं जे ककून आहे त्यापासून हा सिल्क तयार केला जातो, बरोबर. मग हे जे सिल्क आहे एका ककून मधून साधारण 500 ते 1300 मीटर लांबीचा धागा तयार केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे सिल्क वॉर्म आहे किंवा हे जे सिल्कचं प्रोडक्शन आहे तर ते सगळ्यात जास्त स्केलमध्ये चायनामध्ये तिथं तयार केलं जातं. देन वी सी इन द पिक्चर हेअर द डिफरंट टाइप्स ऑफ थ्रेड्स आर शोन. वेगवेगळ्या टाइपचे आपल्याला धागे इथे दिसत आहेत बघा. ही लोकर दिसते, हा वेगळाच धागा आहे, हा पण वेगळा, याला तर शाईन दिसते. मग हे धागे कशाचे आहेत किंवा कोणते वेगवेगळे मटेरियल याच्यामध्ये तयार करण्यासाठी वापरले जातात हे आपण इंटरेस्ट पाहतो. आता बघा, जर कॉटन घेतला तर कॉटन पासून तयार केलेले कपडे, किंवा याच्यामध्ये टेरिकॉट बघतो आपण. टेरिकॉट मध्ये मटेरियल हे वेगळंच असतं, बरोबर. कॉटनचे सॉफ्ट असतं, टेरिकॉट मध्ये थोडंसं त्याला कडकपणा येतो, बरोबर. बरं, आणखी जर बघायचं म्हटलं सिल्कचे कपडे आणखी वेगळे असतात. किंवा आपण म्हणतो की याच्यामध्ये रेयॉनचे कपडे आहेत, बरोबर. तर प्रत्येक जे मटेरियल आहे तर त्या प्रत्येक मटेरियलच्या धाग्यामध्ये चेंज असते, त्याचा जो दोरा असतो, जो थ्रेड असतो त्याच्यामध्ये बदल असतो. किंवा आपण लोकरीचे कपडे म्हणतो, बरोबर, थंडीच्या दिवसामध्ये आपण वापरतो. किंवा आता जर बघायचं म्हटलं तर पावसाच्या दिवसामध्ये वापरलेले कपडे, याच्यामध्ये जनरली असं काही मटेरियल यूज केलं जातं की जेणेकरून
जे पाणी आहे तर ते त्याच्या आतमध्ये ॲब्सॉर्ब केलं जात नाही. मग हे धागे कोणत्या मटेरियलचे बनलेले आहेत ते आपण पाहूयात. दॅट इज फर्स्ट वन इज द नायलॉन. नायलॉन बघतो आपण, तर नायलॉन हे जनरली दावे तयार करण्यासाठी किंवा काही रेनकोट आहेत तर त्याच्यामध्ये हे नायलॉन हे मटेरियल वापरलं जातं. दॅट इज these threads were invented at the same time in New York and London. Therefore, the initials that is NY of New York and LON from London were combined to name them as nylon. Then, nylon threads have a shine and are strong, transparent and water resistant. They are used to manufacture cloths, then finishing nets and ropes. नायलॉन हा जो धागा आहे तर तो सुरुवातीला न्यूयॉर्क हे जे शहर आहे, न्यूयॉर्क आणि लंडन ह्या दोन्ही ठिकाणी एकदाच त्यांनी तयार केला गेला आणि म्हणून या दोन्ही शहरांचं मिळून त्याला एकच नाव दिलं, ते म्हणजे नायलॉन. ते कसं, तो N फॉर न्यू, Y फॉर यॉर्क म्हणजे न्यूयॉर्कचं NY दिलं आणि लंडनचं पहिले 3 हे LON म्हणजे NY LON मीन्स नायलॉन, असं दोन्हींचं कंबाईन मिळून नायलॉन हे नाव दिलं गेलं. मग हा जो थ्रेड आहे तर जो नायलॉनचा थ्रेड कसा आहे की खूप स्ट्रॉंग आहे, बरोबर, त्याला स्ट्रेंथ आहे. नंतर तो ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट म्हणजे काय आपण बघतो की एका बाजूने जर बघितलं तर त्याची दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित क्लिअर दिसते, याला आपण ट्रान्सपरंट म्हणलं. आणि तिसरी म्हणजे काय की ते वॉटर रेजिस्टंट आहे. वॉटर रेजिस्टंट म्हणजे काय तर पाणी ते शोषून घेत नाही, पाण्याला ते रिपेल करतं, बरोबर. जसं की आपले रेनकोट आहेत तर पाणी जर त्याच्या सरफेसवरती आलं तर ते आतमध्ये ॲब्सॉर्ब केलं जात नाही, ते रिपेल केलं जातं, टाकून दिलं जातं. दॅट इज दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ्स, फिनिशिंग नेट्स अँड रोप्स. म्हणजेच कपडे तयार करण्यासाठी रेनकोट्स याच्यामध्ये येतात, छत्री आहे किंवा नंतर फिनिशिंग नेट्स म्हणजे जे फिश साठीची जाळी तयार केली जाते तर याच्यामध्ये सुद्धा हे नायलॉन मटेरियल यूज केलं जातं. आणि रोप्स म्हणजे दावे पण असे असतात की त्याच्यामध्ये हे नायलॉन मटेरियल जे आहे तर ते वापरलं जातं, नायलॉनचा धागा वापरला जातो. देन रेयन, कॉटन अँड वूड pulp is dissolved in a chemical called sodium hydroxide. हे जे केमिकल आहे याला NaOH म्हणतो आपण. सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. हे जे रेयन आहे किंवा कॉटन आणि वूड हे कशामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व केले जातात टू मेक अ सोल्युशन. देन द थ्रेड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम these solution with the help of machines. As these threads have shine and strength, they are said to be synthetic silk. They appeared to be shining bright like the sun rays, hence they were named rayon. म्हणजेच हे जे आर्टिफिशियली थ्रेड्स आहेत की याच्यामध्ये नायलॉन येतं, रेयॉन आहे, डॅक्रॉन आहे, हे सगळे थ्रेड्स आहेत. मग हे तयार करण्यासाठी काय केलं जातं की सुरुवातीला ते सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये या सोल्युशनमध्ये ते भिजवले जातात. नंतर त्याचं जे सोल्युशन तयार होईल तर ते मशीनमध्ये टाकलं जातं आणि मशीनमधून एक एक त्याचा धागा तयार केला जातो किंवा धागा तो सेपरेट केला जातो. मग हा जो धागा आहे तर त्याला स्ट्रेंथ आहे, त्याला खूप तो स्ट्रॉंग असतो, त्याला अशी शाईन असते. इथं आपण पिक्चरमध्ये बघू शकता याला शाईन आहे वेगळी, बरोबर. दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. सिल्क जसं एक नॅचरली आपण कोकून पासून तयार केलेलं पाहिलं तसंच हे जे धागे आहेत की ज्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड वापरून त्याचा थ्रेड तयार केला जातो त्याला सिंथेटिक सिल्क असं म्हटलं जातं. आणि दे अपिअर टू बी शायनिंग ब्राईट लाईक दी सनरेज. म्हणजे हे एवढं शायनिंग असतं की आपल्याला सूर्यप्रकाश जसं असं शाईन आपल्याला दिसते सूर्यप्रकाशाची तशा पद्धतीनं ते दिसतात. आणि म्हणून याला काय म्हटलं रेयॉन म्हणजे रेज लाईक. रेज कशाच्या तर सन सारख्या रेज सारख्या ते शाईन असतं आणि म्हणून याला रेयॉन असं म्हटलं जातं, बरोबर. ह्याचे पण यूज तसेच आहेत की जे की वेगवेगळे रोप तयार करण्यासाठी, नंतर रेनकोट किंवा छत्री असे तयार करण्यासाठी जनरली वापरलं जातं. देन अनदर मटेरियल इज द डॅक्रॉन, देन टेरिलिन अँड टेरिन. हे काय आहेत तर वेगळ्या धाग्यांचं मटेरियल आहे जे की पॉलिमर या रिॲक्शननं तयार केले जातात. आता पॉलिमर म्हणजे काय तर बघा तुम्ही साखळी पाहिली आहे, बरोबर, लोखंडाची साखळी. तर या साखळीमध्ये काय आहे की त्याचं जर एक सिंगल फक्त एक साखळी घेतली तर त्याचं एक युनिट आहे. मग या साखळ्या एकमेकांना जॉईन होतात आणि एक मोठी अशी चेन तयार होते, यालाच पॉलिमर असं म्हटलं जातं किंवा पॉलिमर चेन.
लक्षात घ्या, मोनो मीन्स सिंगल अँड पॉली मीन्स मेनी, म्हणजे एका असा काही ऑब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये एक सबस्टन्स हे एकमेकांना असं जोडून 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 खूप मोठी चेन तयार होते, यालाच पॉलिमर चेन असं म्हटलं जातं. दॅट इज द व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज्ड टू मेक पॉलिमर चेन. A solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain yarn. The different types of chemicals are used to make threads of various properties. These different threads have been named variously as Dacron, Terylene and Terene. म्हणजेच हे जे हायड्रोकार्बन आहेत, हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे, म्हणजे या तीन सबस्टन्स मिळून जो सबस्टन्स तयार होतो त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. मग आता जे काही मिनरल्स ऑइल आहेत म्हणजे खनिज तेल, ह्या खनिज तेल त्याच्यामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर हे खनिज तेल वेगवेगळे केमिकल्स त्याला वापरले जातात आणि त्याची एक मोठी अशी पॉलिमर चेन तयार होते, म्हणजे तो खूप मोठा असा धागा तयार होतो. मग हे जे धागा तयार झालेला आहे, नंतर जसं की पेपर तयार केले जातात त्याच पद्धतीने याच्यामध्ये धागे तयार केले जातात, ते ड्राय केले जातात, नंतर ते प्रेस केले जातात आणि शार्प असा जो धागा आहे त्यापासून नंतर मग कपडे तयार करण्यासाठी हा धागा वापरला जातो. आणि हेच वेगवेगळे धागे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीनुसार असे त्यांचे हे तीन नाव आहेत, ते म्हणजे डॅक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन. तर अशा पद्धतीनं हा जो आपला चॅप्टर आहे दॅट इज द सबस्टन्सेस इन डेली लाईफ हा आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये आपण वेगळे जे काही क्लासिफिकेशन आहे त्या सबस्टन्स म्हणजे नॅचरल, मॅनमेड, त्यानंतर प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन हे आपण पाहिलेले आहेत. त्याचे एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत की कोणती अशी सबस्टन्सेस आहेत जे की आपल्याला नॅचरली मिळतात, म्हणजे सॉइल, स्टोन, सनलाईट, वॉटर, बरोबर. तर काही असे आहेत तर जे आर्टिफिशियली तयार केले जातात. आता सपोज नॅचरलमध्ये आपण बघायचं म्हटलं तर प्लांट्स आहेत, त्याचे फ्लावर्स आहेत, फ्रूट्स आहेत, हे पण कसे आहेत नॅचरली आहेत. पण आर्टिफिशियलमध्ये सपोज प्लास्टिक आहे, त्यानंतर पेपर आहे, कप आहे, बरोबर, रोप आहे, शूज आहे, पिलो आहे, हे सगळे काय आहेत तर मॅनमेड आहेत. मग नॅचरल सबस्टन्समध्ये कोणते असे सबस्टन्स आहेत जे की नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनले जातात, यांना आपण अबायोटिक फॅक्टर म्हणतो, आणि जे की लिव्हिंग थिंग्स पासून बनलेले असतात त्यांना बायोटिक फॅक्टर म्हणतो. मग लिव्हिंग थिंग्स मध्ये काही प्राण्यांपासून बनलेले आहेत, काही ॲनिमल्स पासून बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आहेत. नंतर पेपर तयार कसा केला जातो, नायलॉन म्हणजे काय, सिल्क म्हणजे काय, डेक्रॉन, टेरिलिन, नंतर टेरिन हे कसे थ्रेड्स आहेत हे इन डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये हे जे प्रत्येक जे वर्ड्स आलेले आहेत म्हणजे ज्या टर्म्स आलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित त्याचे डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, क्लासिफिकेशन व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचे आणि मला ते सेंड करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरचे एक्झरसाइजसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.